आणि त्यानंतर त्या बाळावर होणारे संस्कार, जर घरात माणसं असतील बुजुर्ग जे मोकळे असतील तरच चांगले संस्कार करू शकतात त्या बाळाला. म्हणजे जी अनुभव लहानपणापासून अनेको बाळांची करून सवय असणारी जे ट्रेन्ड माणसं घरात होती ती आता या अणुपरिवारामध्ये बाजूला गेल्यामुळे आता त्या बाळाला संस्कार कोण करणार, कसे करणार? कारण बाळाला इथे टाकले, आता आपण पाळणाघरमध्ये काय संस्कार होणार पाळणाघरमध्ये? युरोपमध्ये पाळणाघरात वाढणाऱ्या बाळांची संख्या 40% आहे. भारतात आता ती हळूहळू वाढायला लागलेली आहे. बाळाची आकलन क्षमता इतकी प्रचंड आहे त्या वयात, 10-12 भाषा शिकू शकते ते, आणि एवढी छोटी असताना इतक्या गोष्टी शिकू शकते. अशा वेळी तिला किती शिकवलं तरी सुद्धा कमीच असते. फक्त तिथे प्रशिक्षित माणसं जर नसतील कठीण जाईल. त्याकरता घरात वयस्कर माणसं जी आहेत त्या बाळासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्याला ज्ञानी बनवण्याची, संस्कारी बनवण्याच्या दृष्टीने ते गरजेचे असतात.